सरकारच्या कामावरती शंका घेण्याचं काहीच कारण नाही। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पहिल्या दिवसापासून जे आहे ह्या मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल खूप गंभीर आहेत। त्याच्यावरती समिती नेमल्यानंतर त्याच्यावरती जे काही सर्वे करायचा होता तो सर्वे त्या ठिकाणी झाला। आज आपण पाहिलं असेल की त्या ठिकाणी सगळे अहवाल जो आहे हा माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुपूर्द देखील त्या ठिकाणी केलेला आहे। आणि मला वाटतं याच्या अगोदर एवढे कुणबी दाखले कधी दिले गेले होते? महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा जे आहे मराठा समाजाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कुणबी दाखले देखील त्या ठिकाणी देण्याचं काम जे आहे ते या सरकारने केलं। माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, तर मला वाटतं काही हा सगळा अहवाल आल्यानंतर त्याच्यावरती मला वाटतं पॉझिटिव्हली जे आहे ते 20 तारखेला त्याच्यावरती चर्चा होईल आणि त्याच्यावरती जे अपेक्षित आहे मराठा समाजाला तेच त्या गोष्टी ज्या आहेत त्या होतील। काय आव्हान करणार, कारण 1 वाजता ते पुन्हा एकदा भूमिका मांडतात। मला वाटतं की त्यांच्याबरोबर सरकार जे आहे ते पहिल्यापासून ठामपणे उभा आहे। त्यांनी ज्या ज्या गोष्टीची मागणी केली त्या गोष्टी ज्या आहेत हे पॉझिटिव्हली सगळ्याच गोष्टी सरकारने आजपर्यंत जे आहे ते ॲक्सेप्ट केलेल्या आहेत, हे त्यांनाही माहिती आहे। मला त्यांना एवढंच आवाहन करायचं आहे की आपला जो आपण जी मागणी केली, आपण जो संघर्ष केला त्या संघर्षाला पॉझिटिव्हरित्या जो आहे हा सरकारने प्रतिसाद दिला आणि त्याच्यामुळेच त्या दिवशी नोटिफिकेशन देखील काढलं। तर आपण जो आहे ते त्या ठिकाणी आपल्या जीवाची जी आहे ती काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे। आपल्याकडे लाखो लोक जे आहेत ते त्या ठिकाणी बघतात, पाहतात आणि आपल्या तब्येत जी आहे ती त्याची काही बरं वाईट झालं नाही पाहिजे, त्याच्यासाठी जे आहे स्वतःची काळजी आपण घेतली पाहिजे सगळ्यांसाठी। आणि मला वाटतं सरकार आपल्याबरोबर आहे, आपल्याला जे अपेक्षित आहे ते काम जे आहे ते सरकार करते। आज अधिवेशन जोरदार होते, खूप मोठ्या संख्येनं इथं सदस्य नोंदणी देखील होताना पाहायला मिळते। काय एकंदरीत या सगळ्या आज शिवसेनेचं महाअधिवेशन या ठिकाणी होत आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे आहे त्या ठिकाणी प्रमुख असे पदाधिकारी जे आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या विषयावरती जे आहे ते मार्गदर्शन या ठिकाणी सुरू झालेलं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मुख्य नेते देखील या ठिकाणी आज पहिल्या दिवसापासूनच उपस्थित आहेत। ते आज या ठिकाणी रात्री मुक्कामाला देखील असणार आहेत, जोपर्यंत उद्या जाहीर सभेने जे आहे ते या महाअधिवेशनाची जे आहे ती सांगता समारंभ जो आहे तो त्या ठिकाणी होईल आणि सगळ्यामध्ये उत्साहाचं वातावरण सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये। बाळासाहेब ठाकरेंचं अधिवेशन कोल्हापुरातच झालं होतं आणि आज हे पहिले अधिवेशन इथनंच होते, काय सांगाल त्याबद्दल? बघा, हे अधिवेशन तर मला वाटतं गेले अनेक वर्ष झालंच नव्हतं। या वर्षी जे आहे हे महाअधिवेशन पहिल्यांदा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये त्या ठिकाणी पार पाडतं आहे आणि माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं अधिवेशन जे आहे ते तेव्हा या ठिकाणी घ्यायचे आणि आज पुन्हा जे आहे या कोल्हापूरमध्ये बघा बाळासाहेबांचे विचारच पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ते शिंदेसाहेब या ठिकाणी करतात। आम्ही सगळे लोक त्या ठिकाणी करतोय आणि बाळासाहेबांनी जे आम्हाला शिकवण दिली ते पुरेपूर तंतोतंत त्याचं पालन करण्याचं काम आम्ही या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।